म्हणत आहे 20 स्त्रियांना 150 चादरीवर विणकाम करण्यासाठी 27 दिवस लागतात, तर 300 चादरींवर 24 दिवसात विणकाम करण्यासाठी किती स्त्रिया लागतील? बरोबर. याच्यामध्ये दोन स्टेटमेंट केलेले आहे. या प्रश्नामध्ये काय केलं? दोन स्टेटमेंट केले, एक पहिलं वाक्य आणि एक दुसरं वाक्य. तर मग याला सॉल्व्ह कसं करायचं तर बघा, याच्यासाठी एक सूत्र आहे. एक सूत्र सांगतो मी, ते नेहमी लक्षात ठेवा. M1 H1 आणि D1. याचा अर्थ काय तर ते आता सांगतो 2 मिनिटात. त्याच्यानंतर W1. M1 म्हणजे पहिलं वाक्य जे काही राहणार त्यामध्ये माणसांची संख्या जे काही दिली असेल ते त्याला म्हटलं जाणार M1. H1 म्हणजे काय तर पहिले तास किती लागत होते ते लिहायला लागेल. त्यानंतर D1 म्हणजे काय तर पहिले दिवस किती लागत होते. म्हणजे पहिले याच्यामध्ये दोन वाक्य आहे ना, बघून याच्यात कोणते कोणते वाक्य आहे? 20 स्त्रियांना 150 चादरी विणकाम करण्यासाठी 27 दिवस लागतात. हे एक वाक्य झालं लागतात. त्याच्यानंतर हे एक वाक्य झालं. त्याच्यानंतर त्याच्यानंतर दुसरं वाक्य सुरू झालं. तर पहिल्या वाक्याच्या बाबतीत हे लागू पडणार. त्याच्यानंतर तर म्हणणार तर दुसरे माणसं सांगणार म्हणजे M2 म्हणायचं आपण इथं. M म्हणजे काय तर माणसांची संख्या किंवा स्त्रियांची संख्या प्रश्नामध्ये जे दिलं असेल मेन्शन केलं असेल ते. तर M2 नंतर करायचा H2 म्हणजे दुसरे तास किती लागत आहे. D2 म्हणजे D दुसरे दिवस किती लागत आहे. आणि W2 म्हणजे दुसरं काम कोणतं आहे. ठीक आहे. आता या प्रश्नावर तर प्रश्नामध्ये म्हटलं 20 स्त्रियांना 20 स्त्रिया म्हणजे M1 ची किंमत झाली 20. M1 ची किंमत 20 आहे. 150 चादरी म्हणजे W1 ची किंमत किती आहे 150. त्यानंतर D1 वगैरे 27 दिवस दिला. इथं D1 ची किंमत ही. आता इथं हे फिल करण्याचा प्रयत्न करा. 20 स्त्रिया आहे 150 चादरी विणकाम करते. वर कुठं असलं पाहिजे खाली 150 चादरी विणकाम करते. त्याच्यानंतर किती दिवसात 27 दिवसात. तास वगैरे दिले नाही आहे तर म्हणून इथे मेन्शन करायचे पण नाही. या आता पुढच्या वाक्य वाचा. तर नंतरचं तर 300 चादरी म्हणजे आता इथे 150 होते तर इथे किती चादरी विणायचे 300 चादर विणण्यासाठी 24 दिवसात. किती दिवसात करायचं आहे 24 दिवसामध्ये विणकाम करण्यासाठी किती स्त्रियांची आवश्यकता पडेल. म्हणजे M2 ची किंमत काढायची आहे म्हणजे दुसऱ्या माणसांची संख्या काढायची आहे. बरोबर. म्हणजे दुसऱ्या स्त्रियांची संख्या काढायची आहे. आता हे सॉल्व्ह करताना काय करायचं आता बेसिक थोडा फंडा लक्षात ठेवायचा. इथे जर भागेला असेल तिकडे आल्यानंतर गुणेला. हे जेवढे स्टेटमेंट दिलेलं आहे तसंच लिहा. 20 गुणेला 27 आणि गुणेला करा 300. का? कारण की बरोबर चिन्हाच्या या बाजूने हे 300 भागेला होते इकडे आल्यानंतर काय होणार गुणेला. त्याच्यानंतर 150 इथंच राहणार आणि हा 24 इथं गुणेला ऐकल्यानंतर काय होणार भागेला. बरोबर चिन्हाच्या त्या बाजूने कोणती संख्या गुणेला जर असेल ना तर ती या बाजूला आल्यानंतर काय होणार ते भागेला. आणि बरोबर इथे आपल्याला निघणार M2 म्हणजे दुसऱ्या स्त्रियांची संख्या किती आहे या प्रश्नामध्ये. आता सॉल्व्ह करा. 300 150 150 दोन्ही होतात 150. बरोबर. परत भाग जातो 2 न 2 1 2 12 24. परत भाग जातो 3 ने 3 चौक किती होतात 12 आणि 3 9 किती होतात 27. परत भाग जातो 4 ने 4 1 4 आणि 4 5 किती होतात 20. 5 गुणेला 9. M2 ची किंमत किती आली आपल्याकडे. M2 बरोबर आलं 5 गुणेला 9 किंवा 9 गुणेला 5. तर M2 म्हणजे आपण पकडलं तर दुसऱ्या स्त्रियांची संख्या. तर 9 गुणेला 5 म्हटलं तर किती होणार 45. म्हणजे दुसऱ्या स्त्रियांची संख्या किती लागणार तर 45 आपलं उत्तर राहणार. ठीक आहे. चला मग पुढचा प्रश्न बघा. 16 कामगारांना 100 साड्या विणायला 21 दिवस लागतात, तर 200 साड्या 12 दिवसात विणायला किती कामगार लागतील. सेम त्याच कॅटेगरी मधला प्रश्न आहे. दोन वेगवेगळे वाक्य दिलेले आहे. पहिल्या वाक्यामध्ये 16 कामगार आहे 100 साड्या विणत आहे. जे काही काम असते ते काम लिहायचं खाली. 100 साड्या विणण्याचं काम आहे. किती दिवसात पूर्ण करतात 21 दिवसात पूर्ण करतात. किती दिवसात पूर्ण करतात 21 दिवसात लागतात. आता दुसरं वाक्य सुरू झालं बघा. 21 दिवस लागतात. तर नंतरचं दुसरं वाक्य आहे 200 साड्या विणायच्या. तर मग इथं 100 होत्या इथे किती साड्या झाल्या 200 साड्या विणायच्या. किती दिवसामध्ये विणायच्या तर 12 दिवसामध्ये विणायच्या. दिवसांची संख्या आहे 12 आणि आपल्याला विणायला होतं किती कामगार लागतील म्हणजे दुसऱ्या माणसाची संख्या काढायची ती M2 ची किंमत काढायची आहे. जसं त्या प्रश्नामध्ये पाहिलं तसंच बघा. आता इथं सॉल्व्ह करा. 16 गुणेला 21 गुणेला हा 200 भागेला इकडे नंतर गुणेला होणार 200. हा 100 जशाच तसा राहणार इथं आणि गुणेला इथं 12 गुणेला तिकडे आल्यानंतर भागेला बरोबर निघणार M2 ची किंमत. करा सॉल्व्ह. आता M2 बरोबर निघणार आपलं उत्तर. तर 100 1 100 दोन्ही किती होतं 200. परत 2 भाग जातो 2 1 2 2 6 12. परत 3 भाग जातो 3 2 6 3 7 21 3 7 21. त्यानंतर 2 1 2 आणि 2 8 16. आपला जवळ M2 बरोबर किती आलं. M2 आला 7 गुणेला 8. 7 गुणेला किती आला 8. आणि 7 गुणेला जर 8 हा गुणाकार जर केला 7 8 किती होतात 56. म्हणजे किती कामगारांची संख्या लागणार. कामगारांची संख्या लागणार 56.